हा हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्तच ना? चला, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. मला वाटतंय थोडंसं कॅमेरा पुसायला पाहिजे कॅडून. ओके चला, तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे. तर श्रीशाला सुट्टी लागलेली आहे. मग मी विचार करते की आज आपण दाबेली बनवू. रोज काही ना काहीतरी होत आहे, बट मला फक्त ते व्हिडिओ पोस्ट करायला वेळेवर जमेना, त्यामुळे सगळं राहिले. काल ना मी आपली आवळा असते ना, तर आवळ्याची ना चटणी पण बनवली, खूप भारी झालेला आहे. तर व्हिडिओ ऑलरेडी पडला असेल, एकदा चेक करा तुम्ही, खूप छान. तर आज विचार केला की सुट्टी आहे, सकाळचे पराठे केलेले होते, पालक पराठे आणि भाकरी पण आहे. म्हणून मग मी विचार केला की आज आपण ना की थोडंसं काहीतरी वेगळं असं आपण दाबेली करू. कारण डाळिंब आणलेले आहेत. मग म्हटलं की डाळिंब म्हटलं की मला दाबेलीचं आठवतं. मग खूप दिवस झाले केलेलेही नाही आहे, मग आपण दाबेली करू. सो जे काही आता माझ्याकडे घरी आहे, फक्त पाव येताना आणायला सांगितलेलं आहे, जे काही घरी आहे त्या साहित्यामध्येच आपल्याला बनवायचं आहे. सो बघू आता कसं काय काय आहे. तर इथे मी चटणी करायला ठेवलेली आहे, आपली इमलीची चटणी. चिंच आणि खजूर उकळायला ठेवलेली आहे. सो शॉर्टकटमध्ये सांगते ते, आणि मग पहिलं आपल्या दाबेलीची रेसिपी चेक करू आणि कशी वाटते तर आपण बघूच. सो स्टे कंटिन्यू. तोपर्यंत आपण चहा पिऊ. आज कप सगळे धुवायला आहेत, म्हणून म्हटलं की गावाकडची स्टाईल, वाटीत आधी आम्ही चहा पित होतो ना. सो चहा पिऊ पहिला आणि मग नंतर आपण सुरुवात करू. खरंच सांगते, ही दाबेली ना खायला अगदी स्ट्रीट फूडसारखी लागते. नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. चला, पहिला चटणीपासून सुरुवात करते. तर ॲक्च्युली नॉर्मल मी इथं इमली चटणी म्हणजेच आपलं चिंच, गूळ आणि खजूरची चटणी करतो तशाच पद्धतीमध्ये मी करून घेतलेली आहे. जे पाणीपुरीसाठी करताना तशा पद्धतीमध्ये केला तरी चालेल. आणि मग नंतर ना आपण ॲक्च्युली ह्यातल्या मेन इन्ग्रेडियंट्स काय असतो की आपण शेंगदाणे असतात आपण की ते ॲक्च्युली थोडंसं क्रंचीनेसपणा लागतो ना, आणि तो मसाला असतो ना शेंगदाणे, तर ते आपण बघू पहिला. त्यासाठी थोडंसं तर मी तेल टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे आणि नंतर थोडंसं तिखट टाकलेलं आहे. नंतर ह्यामध्ये दाबेली मसाला मिळतो मार्केटमध्ये, आरामामध्ये मिळून जाईल. दाबेली मसाला असेल तर घरीसुद्धा खरंच खूप छान होतो, तो थोडंसं घालायचं आहे. आणि नंतर आपल्याला थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे. आणि हे मी शेंगदाणे भाजून हे ॲक्च्युली ते हाफमध्ये मी करून घेतलेलं आहे. तर ह्याची इझी प्रोसेस पण मी हाफ कशी केली, तर तुमच्याकडे जेव्हा आपण शेंगदाणे भाजतो थंड झालं ना, तर एक छान स्वच्छ कापड घ्या. जर नसेल तर एक कॅरीबॅगमध्ये घालून ना की थोडं आपण असं आधी सुरुवातीला जसे धुणे कपडे वगैरे बडवत होते ना, तर तशा पद्धतीनं करा. बघा, एक मिनिट पण लागणार नाही, अर्धा मिनिटामध्ये त्याचे फाकळे होतात. सो अशा पद्धतीनं करून ते एका बाउलमध्ये मी काढून ठेवले. आणि आता आपल्याला करायचं आहे तो बटाट्याची जे आतमध्ये स्टफिंगसाठी आपण वापरतो ना, तर ती बटाट्याची भाजी. चला, ह्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. परत ह्यामध्ये हळद घालायचं आहे. नंतर ना आपण चटणी टाकायची आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर टाका, कलर खरंच खूप छानसुद्धा येतो. नंतर ना दाबेली मसाला, थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे आणि हे छान परतून घ्यायचं. आणि नंतर ना ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आता का, तर ॲक्च्युली आपण जे बटाटा उकडून घेतलेला आहे ना, सो ते बटाटा ह्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि बटाटा थोडासा घट्टपणा असतो, त्यामुळे तेवढा घट्ट आपल्याला नको आहे, त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. सो अशा पद्धतीनं हे तयार करून घ्यायचं आहे. खूप छान लागतो, तुम्हालाही खरंच खूप आवडेल. बाहेरसुद्धा जाण्याची खरंच गरज नाही आहे, घरच्या घरी आरामामध्ये तुम्ही ते करून खाऊ शकता. यामध्ये थोडंसं आपण मगाशी इमली चटणी करून घेतलेली होती ना, चिंचगुळाची चटणी, ते थोडं टाकायचं आहे यामध्ये, 2 चमचे चालेल. आणि नंतरनं मीठ, आणि नंतर जे आपण बटाटे उकडून घेतलेले होते ते स्मॅश करून ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सो हे अशा पद्धतीमध्ये तुम्ही नक्की करा, परफेक्ट मेजरमेंट आहे. मी इथं मीडियम साईजचे 4 बटाटे मी इथं उकडून घेतलेले आहेत. आणि नंतर त्याला स्मॅश करायचं आहे. स्मॅश करूनच ह्यामध्ये घाला, असं विचार करू नका की आपण ह्यामध्ये स्मॅश करू. ॲक्च्युली थोडंसं तुमचा वेळसुद्धा वाचून जाईल आणि पटकन हे ना की एकदम असं जास्त घट्टही नाही आणि सैली नाही, त्यामुळे अशा एकदम मीडियम जे आपण स्टफिंग भरतो ना, तर त्या पद्धतीमध्ये व्हायला हवं. सो त्यामुळे पाणीही जास्त घालायचं नाही आहे.
सो हे अशा पद्धतीमध्ये करायचं आहे आणि थोडंसं ते थंड झालं की अजून थोडंसं ते घट्ट होतं. सो हे अशा पद्धतीनं करायचं आहे. कलर पण बघा खरंच किती छान आलेला आहे. आणि नंतर ह्याच्यावरती तुम्ही कोथिंबीर वगैरे टाकायची आहे. सो ते मी तुम्हाला आता दाखवतेच. सो तुम्ही कधी घरी दाबेली केला आहे का? तर नक्कीच मला ही कमेंट करून सांगा. आणि कशी बनवली आहे तर तेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी घरच्या घरी जे काही माझ्याकडे साहित्य होतं ना, तर त्या साहित्यामधूनच मी बनवायचा प्रयत्न केले. फक्त बाहेरून मी पाव आणलेला आहे. आणि दाबेली मसाला घरीसुद्धा आपण करू शकतो. ऑलरेडी माझ्याकडे होतं म्हणून मी म्हटलं की चला तेच यूज करू, कारण वेळ खरंच खूप कमी होता. ही सगळी प्रोसेस केली आणि केल्यानंतर ना की हळदी कुंकूसाठी बिल्डिंगमध्ये जायचं होतं. अचानकच तेही बोलवले आणि पटकन या म्हणा लागले. म्हणून म्हटलं की हे सगळं मी एका साईडला करून ठेवले. मग म्हटलं की चला आल्यावरती आपण परत करू. सो एकदा मी बाहेर कुठे गेली ना की अर्धा तास तरी काही घरी येत नसते. सो असा माझा स्वभाव, म्हणजे एकदा बोलत बसले ना की एक अर्धा तास तरी जातच. तर मग म्हटलं की त्यामध्ये थोडासा अर्धा तास गेला, कारण ते नवीन आलेले होते सोसायटीमध्ये. सो त्यामुळे थोडंसं बोलणं वगैरे झालं. आणि हळदी कुंकूसाठी आपण बोलत आहेत म्हटल्यावर नाहीतरी म्हणता येतच नाही आहे. त्यामुळे मग म्हटलं की थोडा आपण वेळ काढून मग मी जाऊन आले. आल्यावर म्हटलं चला पटकन करून, खरंच खूप वेळ झालेलं होतं. मी संध्याकाळी 7-8 ला खाण्यासाठी असं बनवलेलं होतं, बट ते ॲक्च्युली खरंच खूपच वेळ झाला. कारण तिकडे मी गेले तर तिथून खरंच खूप वेळ झाला. त्यामुळे वेळ आपलं कसा निघून गेला ना वेळ, खरंच काही कळालेलं नाही आहे. तर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे थोडंसं त्याला थंड करून देण्यासाठी. आणि एका बाऊलमध्ये मी त्या डाळिंबाचे दाणे काढून ठेवलेले आहे. आणि एकीकडे मी ठेवलेलं आहे आपले शेंगदाणे, जे आपण मसाला शेंगदाणा करून घेतलेला आहे. खरंच खूप भारी झालेला आहे. आणि नंतर ना त्या मी प्लेटमध्ये जे आपण बटाट्याचं काढून घेतलेलं होतं ना, त्यामध्येच थोडंसं कोथिंबीर टाकली, डाळिंब टाकली आणि ते शेंगदाणे टाकली आणि आपली चटणीही ठेवलेली आहे अशी. सो चला आता आपण तयार करू. पाव ॲक्च्युली नाही की त्रिकोणी टाईपमध्ये तुम्ही कापा. जर तुम्हाला त्रिकोणी नको हवे असेल तर तुम्हाला जर सारण जसं भरता येईल त्या पद्धती तुम्ही केला तरी चालेल. सो आता स्ट्रीट स्टाईलमध्ये मी एकदा खूप वेळा बघितलेलं होतं की दाबेली भरतात कसे, करतात कसे वगैरे. सो म्हटलं की चला तशी आपण चटणी लावून घेऊ पहिला आणि नंतर ना ते सारण भरून घेऊ. आता सारण थोडंसं कमी जास्त वगैरे होत असतं, त्यामुळे तुम्हाला कसं आवडतं त्या पद्धतीमध्ये तुम्ही ते भराही. तेवढं जास्त, ज्यांना सारण जास्त आवडत असेल तर जास्त भरा. थोडंसं डाळिंब टाकून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं आपण शेंगदाणे खरंच खूप भारी झाले. तर मसाला शेंगदाणे जरी आपल्याला जर काही नाही वाटलं ना की आपण घरी असंच खाण्यासाठी सुद्धा आपण मसाले शेंगदाणे हे अशा पद्धतीमध्ये बनवू शकतो. आणि नंतर ना मोस्ट फेवरेट आपला ज्याशिवाय दाबेली इनकम्प्लीट आहे आपण म्हणू शकतो, तेच म्हणजे आपली ही बारीक शेव 0 नंबरची. त्याच्याशिवाय आपल्याला दाबेली तर पूर्ण झाली असं वाटतच नाही आहे. त्यामुळे हे अशा पद्धतीमध्ये मी सगळं पहिल्यांदा भरून घेतलं आणि मग नंतर आपण खायला सुरुवात करू. चला, तर ॲक्च्युली बाहेर ना की 20 ते 25 रुपयाला दाबेली मिळते. मला वाटतं ह्या पद्धतीमध्ये तुम्ही बनवलं ना की ॲटलिस्ट संध्याकाळचं जेवण म्हणा किंवा आपण लाईटली संध्याकाळी जेवत असतो ना, सो त्यामध्ये हे असं कधीतरी, रोज रोज म्हणत नाही आहे. जंक फूड मी खरंच अवॉइड करते. बट आता सुट्ट्या लागल्यात श्रीशाला आणि मग म्हटलं की बाहेर जाऊन खाण्यापेक्षा म्हटलं की चल बाई घरीच आपण बनवू आणि खाऊ. सो अशासाठी मी सगळं असं घरीच सगळं तयार केलेलं आहे. सो त्यामुळे हे मी अशा पद्धतीमध्ये तर केलेलं आहे. जर इन केस ह्यामध्ये काही स्टेप्स माझे राहिले असतील किंवा तुम्ही जर कोणत्या पद्धतीने बनवत असाल आणि अजून ही जी टेस्ट जर वाढवायची काही टिप्स वगैरे माहीत असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी तर हे असंच बनवत असते. सो तुमची स्टाईलनंही आपणही एकदा करू नक्की. सो तसंही आपण ट्राय करू. आणि अजून एक म्हणजे मी विसरले, तर ते म्हणजे ॲक्च्युली खूप सारे पार्सल मी मागवलेत, पण त्याचा ॲक्च्युली शॉपिंग हॉल करायचंच विसरून गेले. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते नक्की करू, कारण असं व्हिडिओ जरी शूट करत बसले ना तर आपल्याला खरंच नंतर लक्षातसुद्धा येत नाही, अरे आपलं ह्याचं एडिटिंग राहिलं आहे वगैरे. सो असं काहीतरी होतं, करत जाऊ आपण त्याही गोष्टी. बट नक्की तुम्ही मला सांगा की आपली दाबेली कशी झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे काय, दाबेलीची सुरुवात कुठून झाली? की गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मांडवी ह्या शहरात पहिल्यांदा सुरुवात झाली होती. कदम सिंग चौहान नावाच्या एका व्यक्तीने ना की सर्वप्रथम ही दाबेली बनवलेली होती. म्हणजेच ह्यामध्ये कसं असतं की म्हणजे याची खासियत काय आहे मला असं वाटतं, तर ती गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, मसालेदार आहे. ह्या सगळ्या चवीचा तो परफेक्ट बॅलन्स आहे. म्हणजे इतर स्ट्रीट फूडसारखेच म्हणजे ते तिखट नसून ह्यामध्ये खजूर चटणी
ची गोड चटणी आपण म्हणू शकतो. डाळिंबाचे दाणे आहेत, शेव आहे, कच्ची दाबेली मसाला आहे. सो त्यामुळे एकदम लक्षात राहण्यासारखी ही चव आहे. सो खरंच खूप भारी वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. सो चला पटकन ह्याला आपण बटरमध्ये भाजून घेऊ आणि नंतर ना ही आपली दाबेली अशी तयार झाली आणि पटकन खाऊ. कारण हे असे पदार्थ ना की खायलासुद्धा आपण वेळ लावायचं नाही, त्यामुळे पटकन खाऊन घ्यायचं. चला आपण तर खायला सुरुवात करू आणि तुम्ही ही नक्कीच बनवा, नक्की खावा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची दाबेली कशी झालेली आहे. अजून एक पार्ट ना की मी न विसरता नक्की करत असते, म्हणजेच आपली जे काही आपण डिश बनवतो ना ते ॲक्च्युली ना की प्रेझेंट व्यवस्थित करायचं, म्हणजेच खाणाऱ्याचं ना की मन आपण जिंकून घेतो असंही होतं. टेस्ट तर मॅटर करतच नो डाऊट, पण आपण जसं प्रेझेंट करतो ना त्यालाही खरंच खूप महत्त्व असतं आणि त्यामुळे हे असं काहीतरी मी सुद्धा करत असते. फोटो तर आपण नक्की काढणारच आहे, बट आपल्या नवरोबांना घरात जर असं दिलं ना तर वाव काय खुश होतील ना ते. चला त्यांनाही दिलं, आपणही खायला सुरुवात करू. खरंच खूपच भारी झालेले आहे. नक्कीच कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट ब्लॉग कसा घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या.